देहि नित्यमवदये देहे सर्वस्य भारत तस्मत्स्थविराणे भूतानि न तौ शोती चुर्महिम. हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्याबद्दल उपदेशाचा शेवट करतात. अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे. यासाठी आपले पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाला युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही. भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणावरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहूनही भिन्न असा आत्मा असतो. असे नाही की आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियेमुळे भौतिक तत्वेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये जीवनाची लक्षणे प्रकट होतात. आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही, पण त्याचबरोबर युद्धकाळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचे निषेधही केलेला नाही. अशा हिंसेची गरज लहरी खातीर न ठरविता भगवंताच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे. स्वधर्म पश्चिमचावेक्षण विक्मीपूर्तन सहस धर्मयुद्धी युधाश्छेद्र क्षत्रिय विद्यते. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या 4 वर्णांमध्ये द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते. हा वर्ण उत्तम राज्यकारभार करण्यासाठी असतो. क्षत म्हणजे पीडा किंवा इजा. जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते. क्षत्रियांना अरण्यात शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असत आणि वाघाबरोबर तलवारीने झुंज देत असत. वाघाची शिकार झाल्यावर त्याचे राजकीय मानसन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असत. जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आजतागायत या पद्धतीने पालन करीत आहेत. क्षत्रियांना विशेषत्वे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, कारण काही वेळा धार्मिक हिंसा ही आवश्यक बाब असते. म्हणून क्षत्रिय एकदम संन्यासाश्रम स्वीकारू शकत नाहीत. राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते, पण एक अविभाज्य तत्त्व म्हणून ती असू शकत नाही. धार्मिक न्याय संहितेत सांगण्यात आलेली आहे की आहवेषु मिथोन्मोय जिंगान स्तोंतो मिहिषित युद्धमान पर शक्ता स्वर्ग यातनपरडा मुखा यज्ञे पेशाओ ब्रह्मण हनवेते सतत द्विजो संस्कृता किल मंत्रेक्ष तिपे स्वर्गणा मानून. रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय त्याचा मत्सर करणाऱ्या राजाशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्गप्राप्ती करण्यास योग्य होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मणही यज्ञामध्ये पशूंची आहुती देऊन स्वर्गप्राप्ती करतात. म्हणून धार्मिक तत्त्वपालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे या मुळीच हिंसक कृती मानल्या जात नाहीत, कारण यामध्ये धर्मतत्त्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकालाच लाभ होतो. यज्ञबळीला एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उदक्रांती मार्गातून न जाता तत्काळ मनुष्यजीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळे देऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणेच स्वर्गप्राप्ती होते. स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य 2 प्रकारचे आहेत. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्षप्राप्तीसाठी धर्मतत्त्वाप्रमाणे कर्तव्य करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याला स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्य शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. ब्राह्मण आणि क्षत्रियांना शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्य नेमून दिले असतात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंताने नेमून दिलेले आहे आणि स्पष्टीकरण 4थ्या अध्यायात केले जाईल. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचे मूलभूत आधार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म आणि प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणांनुसार नेमून दिलेल्या कर्तव्यापासून होतो. ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चता
अवस्थेमध्ये उन्नती होते. यद्रुवश्च चोपन्न स्वर्गद्वारममावृतं सुखीन क्षत्रिया पार्था लंभनते युद्धमीदृशम्. हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धांची संधी प्राप्त न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सतत उघडी होतात. अर्जुन जेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काही दिसत नाही, यामुळे शाश्वत नरवाचक भोगावा लागेल, तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वासाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णाने निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करायचे होते. क्षत्रियांना रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खाचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो ही प्रजारक्षण शस्त्रपाणी प्रदंडने निर्जित्य परसेनादी शती धर्मेण पालयत. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राज्याच्या सैन्याची निपात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्मांतरानुसार त्याने जगावर राज्य करावे. सर्व बाबींचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्यभोग घेता आला असता आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तरी त्याची स्वर्ग लोकप्राप्ती उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी सताड खुली होती. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते. अथ चेतोमिमं धर्म सड्ग्राम न करिष्यासि तत स्वधर्मकीर्तीच हित्वा पापवास्यासि. परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याची तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तुझी कीर्ती गमावशील. अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरासहित इतर देवीदेवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. शिकाऱ्याच्या वेशात आलेल्या भगवान शंकराचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले व शुशुपरास्त्र नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहीत होते. द्रोणाचार्यांनाही त्याला आशीर्वाद दिले व असे अस्त्र वरदान दिले की ज्या योगी तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्याचा पिता स्वर्गाचा राजा इंद्र यांच्यामध्ये इतर अनेक अधिकार व्यक्तीकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दल विश्वसनीयता प्राप्त केली होती. परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला तर त्याने आपले क्षत्रिय कर्तव्य टाळले असे नव्हे तर तो क्षत्रिय कीर्ती आणि नावलौकिक गमावून बसला असता आणि याप्रमाणे नकारत जाण्यासाठी त्याने स्वतःच राजमार्ग बनवला असता. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता.